जेवणाबरोबर तोंड लावण्यासाठी किंवा तोंडाची चव वाढवण्यासाठी जशा वेगवेगळ्या चटण्या आपण करून ठेवतो ना, अगदी त्याच पद्धतीने असा हा मसाला लसूण किंवा मस्त कुरकुरीत चटपटीत भाजलेला लसूण नक्की करून ठेवा, जे तुम्ही गरमागरम पराठे, थालीपीठ असतील, वरण भातावर तोंडी लावून खाण्यासाठी किंवा अगदी भाकरी चपाती बरोबर प्रवासासाठी सुद्धा नेऊ शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये तोंडाची चव वाढवणारी मस्त चटपटीत कुरकुरीत 2 प्रकारे मसाला लसूण कसा तयार करायचा ते बघणार आहोत। आता जितकी चवीला छान ना, तितका आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप जास्त उपयुक्त गुणधर्म आहेत। तसे हे चटपटीत मसाला लसणाचे 2 प्रकार दाखवलेले आहे। कसं बनवायचं, स्टोर कसं करून ठेवायचं, कोणाकोणाला आणि कधी खाता येईल हे सगळं या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर रेसिपी आवडली तर लाईक करा। चला तर मग सुरुवात करूया। तुम्हाला माहिती आहे का, दररोज सकाळी जर 2-3 लसणाच्या पाकळ्या भाजून जरी खाल्ल्या ना, तरी रोगप्रतिकारशक्ती वाढतं किंवा हृदयविकाराचे धोके कमी होतात, रक्त नियंत्रित राहतं, वजन कमी राहतं, असे बरेचसे असे गुणधर्म आहेत। आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना जेवणाबरोबर 1-2 ते 3 पाकळ्या कच्चा लसूण खाण्याची सवय असेल, तर त्यापेक्षा असा हा भाजून मसालेदार लसूण करून ठेवला ना, ते तर चवीलाही छान लागतं आणि प्रत्येक दिवशी खाल्ला जातो। तर पहिल्या लसणाच्या मसाला प्रकारामध्ये एक साधारणतः 2 मध्यम आकाराच्या लसणाचे आपण गड्डे घेऊन त्याला सालांसकट आपण असे हे कुड्यांमध्ये घेतलेलं आहे। लसणाच्या पाकळ्या घेत असताना देठाकडचा वर टणक कडक भाग असतो ना, जिथून आपण साल वर काढतो, तो काढून टाकायचा। असं हे आपण खलबत्त्याने थोडा थोडा ठेसून घेणार आहोत। अगदीच असा लगदा न करता फक्त ठेसला गेला पाहिजे, तसा हा या पद्धतीने सगळा लसूण आपण करून घेणार आहोत। म्हणजे कसं असतं, भाजल्यावर यातला सगळा पाण्याचा अंश बऱ्यापैकी कमी होतो आणि मस्त चवीलाही मसाला लसूण छान लागतं। लावलेले मसाले याला चांगले चिटकून सुद्धा बसतात। ते इथे साधारणतः 2 मध्यम आकाराचे गड्डे लसणाचे कपाने मोजाल तर साधारणतः अर्धा कप भरून आपण इथे लसूण असं चेचून घेतलेला आहे। आता दाखवायचा होता म्हणून वेगळा काढून ठेसून दाखवला, तुम्हाला असं हे ताटावर सुद्धा करता येईल। तर याच पद्धतीने आपण सगळा हा लसूण करून घेतलेला आहे। असंही म्हटलं जातं, लसूण नुसतं असाच खायचा नाही, तर त्याला थोडासा लिंबाचा रस पिळून घ्यायचा। एक तर चवीलाही छान लागतो, चटपटीत होतो आणि लसूण पचायलाही हलका जातो। आणि अर्धा कप किंवा एक 50 ग्राम प्रमाणात लसूण असेल, त्याला 1 चमचाभर लिंबाचा रस अगदी परफेक्ट आहे। हात न लावता फक्त असं लसूण आपण पसरून घ्यायचा, म्हणजे सगळीकडून प्रत्येक उडायला लिंबाचा रस चांगला लागला जातो। हलकासा ओला झाल्यामुळे याला मसालाही छान खरपूस चिटकून बसतो आणि भाजायलाही सोपं जातं। आता इथे आपण एक मस्त मसाला तयार करणार आहोत, जे तुमच्या प्रत्येकाच्याच घरामध्ये हे मसाले सहज उपलब्ध होतात। त्यासाठी अगदी पाव चमचा आपण इथे हिंग घेतलेला आहे। हिंग जरूर घ्यायचं आहे, अन्न पचायला मदत करतं, पदार्थ हलके व्हायला मदत होतात। एक अर्धा चमचा आपण इथे धना जिरा पूड घेतलेली आहे, फक्त धना पूड घेतली तरी सुद्धा चालू शकेल। पाव चमचा हळद घेतलेली आहे। अर्धा चमचा आपण इथे काश्मीरी किंवा बेडगी पावडर घेणार आहोत, नसेल तर साठवणीचं कोणतंही तिखट घेतलं तरी सुद्धा चालू शकेल। सोबतच इथे आपण अगदी अर्धा चमचा चाट मसाला किंवा आमचूर पावडर घेणार आहोत, नसेल घालायचं तर तुम्ही लिंबाचा रस पिळून घेतला तरी सुद्धा चालू शकेल। चवीपुरतं किंवा अर्धा चमचा आपण यामध्ये मीठ घेणार आहोत। मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता। आता आपण घेतलेले सगळे मसाले तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता। दोन्ही बॅचमध्ये प्रत्येकी 50-50 ग्राम लसूण घेतलाय, तर 100 ग्राम लसणासाठी इतका मसाला अगदी परफेक्ट आहे। एकदम मस्त प्रत्येकाच्याच घरामध्ये उपलब्ध होणारा साहित्यात होतो आणि हा मसाला घालून तयार केला ना, तर चवीला अगदी 1 नंबरचा तुमचा हा मसाला लसूण तयार मिळतो। आता हा लसूण भाजण्यासाठी आपण इथे भिड्याची कढई गरम करत ठेवली। तुमच्याकडे लोखंडी कढई, तवा असेल, चपातीचा तवा असेल, त्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता। म्हणजे थोड्या प्रमाणात का होईना लोह आपल्या शरीराला मिळतं आणि यामध्ये भाजलेले पदार्थ छान कुरकुरीत आणि क्रिस्पी व्हायला मदत होतात। तर इथे आपण भिड्याची कढई आपण सुरुवातीला गरम करून घेतली आणि संपूर्ण 100 ग्राम लसणासाठी ना, इथे आपण एक पळीभर तेल घेतलेलं आहे। तेलाऐवजी तुम्ही साजूक तूप घेतलं तरी सुद्धा चालू शकेल। तेल हलकंसं गरम झालेलं आहे। आता सालांसकट जो ठेचून लसूण घेतला तो घातलेला आहे। आता मोठ्या आचेवरच सुरुवातीला 2 ते 3 मिनिटं अगदी तळापासून ढवळत लसूण आपल्याला भाजून घ्यायचा आहे। एक गोष्ट लक्षात ठेवायची, लसूण ठेचून घेतल्यामुळे एक तो फुटत नाही, तेलामध्ये उडत सुद्धा नाही, म्हणून लसूण सुरुवातीला ठेचून घ्यायचा आहे आणि लवकर भाजायला सुद्धा मदत होतं। तर जसा जसा तुम्ही हा लसूण भाजत जाल ना, तसा तसा मस्त सगळ्या घरात लसणाचा असा छान खमंग सुगंध पसरलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता थोडासा कुरकुरीत झाल्यासारखा दिसत असेल। 1-1.5 मिनिटानंतर मोठ्या आचेवर असा थोडासा रंग बदलायला सुरुवात होतं। तर साधारणतः 2.5 ते 3 मिनिटं आपण हा मोठ्या आचेवरच भाजून घेतला। रंग छान खरपूस बदलल्यासारखा दिसत असेल। तर लसूण भाजून मोठ्या आचेवर बरोबर 3 मिनिटं झालेली आहे। रंग छान बदललेला आहे, थोडासा गोल्डन क्रिस्पी झाल्यासारखा दिसतोय आणि सगळ्या घरात ना मस्त लसणाचा सुगंध घमघमाट पसरलेला आहे।
आता या स्टेजला जो आपण मगाशी मसाला तयार करून ठेवलेला होता ना, तो तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसा घालायचा तसा ॲड करू शकता. 50 ग्राम किंवा अर्धा कप तुमचा लसूण असेल तर त्यासाठी 1 ते 2 चमचे तुम्ही हा मसाला वापरू शकता. मसाला असा अगदी शेवटी घालायचा आहे, म्हणजे हा लसणामध्ये करपतसुद्धा नाही. आता लसणामध्ये मसाला घातल्यावर गॅस अगदी मध्यम किंवा कमी करायचा आहे आणि साधारणतः 1 मिनिटभर आपण थोडासा वर खाली पसरून घेणार आहोत, म्हणजे मसाल्याचाही छान खमंग खरपूस असा छान सुगंध यायला हवा. रंग थोडासा बदलला की हा आपण आता काढून घेणार आहोत. लसूण असा भाजून झाला मसाल्यामध्ये तर पटकन काढून घ्यायचा आहे, नाही तर मसाला यामध्ये करपू शकतो. असा हा लसूण आपण भाजून एका ताटावर पसरून पंख्याखाली पसरून ठेवणार आहोत, म्हणजे छान कडक आणि कुरकुरीत व्हायला मदत होईल. आता आपण दुसरा प्रकार बघणार आहोत. त्यामध्ये आपण लसूण सोलून घेतला आहे. ज्यांना सालांसकट लसूण आवडत नसेल तर या पद्धतीने लसूण तुम्ही करू शकता. सेम अर्धा कप लसूण सोलून घेतला आणि खलबत्त्याने थोडा थोडा आपण ठेचून घेतलेला आहे या पद्धतीने. आता याला सुरलेला जो लिंबाचा रस होतो ना, 1-1.5 चमचा आपण लावून घेणार आहोत. लिंबाचा रस नक्की लावा. लसणामध्ये जर तुम्ही लिंबाचा रस लावला ना तर अजिबात तुमचा भाजताना कडूसुद्धा लागणार नाही आणि चवीलाही अगदी छान लागतो. सेम तसंच आपण हा लसूणसुद्धा मस्त याला लिंबाचा रस लावून घेतला आहे. जे कढईमध्ये तेल थोडंसं होतं ना त्यामध्येच हा लसूण आपण घातलेला आहे. आता या स्टेजला ना गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे आणि मध्यम आचेवरच लसूण याच तेलावर आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. का माहिती आहे का, यामध्ये आपण ऑलरेडी मसाले घातलेले होते, त्यामध्ये हा लसूण पटकन रंग बदलू शकतो किंवा मसाले करपू शकतात. म्हणून गॅस अगदी मध्यम करायचा आहे आणि 3 ते 4 मिनिटांना थोडासा कडक क्रिस्पी कुरकुरीत रंग बदलेपर्यंत किंवा छान सुगंध येईपर्यंत आपण हा परतून घेतलेला आहे. बघू शकता असा हा छान खरपूस झाल्यासारखा दिसत असेल. आता या साईडला 1-1.5-2 चमचे तुम्हाला जसा लागत असेल त्यानुसार हा मसाला घालायचा आहे. पुन्हा 1-1.5 मिनटं थोडासा आपण परतून घेतलेला आहे. तर बघू शकता असा हा छान कुरकुरीत झालेला आहे. हवं असेल तर गॅस बंद करा, यामध्येच हा लसूण पसरून ठेवा, म्हणजे छान कडक व्हायला मदत होईल. थोडासा गार झाल्यावर छान मोकळा होतो, कुरकुरीत आणि छान क्रिस्पी होतो. तो पहिल्या बॅचमध्ये भाजलेला सालांसकट मसाला चटपटीत लसूण तुम्ही इथे बघू शकता. थोडासा गार झाला ना की आणखीन मस्त कुरकुरीत होतो. अगदी कमीत कमी साहित्यात घरगुती मसाल्यांमध्ये असा हा चटपटीत मस्त महिनाभर टिकणारा मसाला लसूण खाण्यासाठी तयार आहे. पहिला प्रकार झाला आहे तो सुद्धा इतका मस्त खमंग आणि खुसखुशीत. जर तिळाची चटणी, लसणाची चटणी, वेगवेगळ्या चटण्या खाऊन जर कंटाळा आला असेल, काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल, म्हणजे तोंडाला छान चव येईल किंवा प्रवासाला न्यायचं असेल, तसा हा मसाला लसूण तुम्ही नक्की नेऊ शकता. महिनाभर चांगला राहतो. एक लसूण तुम्हाला मी इथे फोडून दाखवते. तत्पूर्वी तुम्ही याचा रंग तरी बघू शकता किती सुंदर आलेला आहे. घरामध्ये गरमागरम पोळ्या असेल, भाकरी असेल तर त्याबरोबर चटणीप्रमाणे तुम्ही हा खाऊ शकता. वरण भाताबरोबर तोंडी लावूनसुद्धा खाऊ शकता. घरामध्ये जर मसाले भात किंवा खिचडी भात वगैरे करत असाल ना तर पापड घ्यायचा आणि मस्त मसाले लसूण 1-2 ते 3 जरी आपण खाल्ले ना, तोंडाला चव येते आणि आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप जास्त हेल्थ बेनिफिट देतं. आपण इथे लसणाचे 2 चटपटीत कुरकुरीत प्रकार दाखवलेला आहे. तुम्हाला कोणता प्रकार आवडला ते मला कमेंट करून नक्की सांगा. कुरकुरीतही छान लागतो आणि सालं काढूनसुद्धा छान लागतो. असाच हा सुद्धा आपण करून घेतला आहे. तुम्हाला जर हा वर्षभर स्टोअर करून ठेवायचा असेल तर यामध्ये तेलाचं प्रमाण थोडं जास्त घालायचं, मीठ थोडंसं वाढवायचं. म्हणजे एखाद्या काचेच्या डब्यामध्ये, बरणीमध्ये तुम्ही थोडं उन्हामध्ये जरी ठेवलं ना 5-6 दिवस तरी हा चांगला सेट होतो. आणि असा हा मस्त मसाला लसूण किंवा लसणाचं लोणचं अगदी साध्या पद्धतीत घरामध्ये तयार करता येईल. ज्या मंडळींना कैरीचं किंवा लिंबाचं वगैरे लोणचं आवडत नसेल किंवा जास्त खात नसाल तर या पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत लसणाचं लोणचं तुम्ही घरामध्ये तयार करू शकता. तोंड लावणीसाठी पराठे, थालीपीठं, चपाती, भाकरी, वरण भाताबरोबर एकदम मस्त लागतं. 1-2 ते 3 पाकळ्या जेवताना घ्यायचं. प्रत्येक वयोगटाला चालू शकतं. आता मुंबईचं वातावरण थोडंसं दमट असल्यामुळे तुम्ही ही फ्रीजमध्ये ठेवा. जेवणाच्या वेळेस थोडंसं फ्रीजमधून बाहेर काढून रूम टेम्परेचर करायचं आणि नंतर खायला घ्यायचं. बाहेर कुठे राहत असाल, वातावरण नॉर्मल किंवा थोडंसं थंड असेल तर फ्रीजच्या बाहेरसुद्धा चांगलं राहतं. तुम्हाला दोघांपैकी कोणता प्रकार आवडला मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.